वेलकम बॅक टू माय चॅनल. हा आहे डे 6 आणि आज आपण बघणार आहोत ऑब्झर्वेशन, जे आपल्याला मंथली रिपोर्ट बनवावा लागतो, जे क्वालिटी इंजिनिअरचं काम असतं ते आपण बघूयात. चला, आता हे आपण बिल्डिंगमध्ये आलेले आहोत. बिल्डिंगमध्ये आपण सध्या 16व्या फ्लोअरला आहोत. थोडंसं इकडे तिकडे बघूयात काही पॉईंट आहेत का, मग आपण त्याच्यानुसार मंथली रिपोर्ट बनवूया. हा आहे 15वा फ्लोअर. ह्याच्यामध्ये आपण हा शेअर वॉल बघताय. शेअर वॉलवर इथे हॅकिंग झालेली आहे. इकडे एवढा पोर्शन राहिलेला आहे, म्हणजे हा पोर्शन आहे हा हॅकिंग राहिलेली आहे. हा एक पॉईंट आहे आपला. आणि दुसरा पॉईंट एक आहे की जो बीम कास्टिंग झालेला आहे, बीम कास्टिंगच्या वेळी यांनी प्रॉपर कवर नाही प्रोव्हाइड केली ती, त्याच्यामुळे हा जो मेन बार आहे तो एक्सपोज होतो आहे ॲज अ फेसला. त्याच्यानंतर आपण हा थोडंसं इकडे तिकडे फिरूयात, कारण की तुम्ही जेव्हा ऑब्झर्वेशन काढता तेव्हा तुमची नजर खूप बारीक लागते आणि तुम्हाला ह्यासाठी एक्सपिरियन्स लागतो. कारण की तुम्ही असं बिल्डिंगमध्ये फिरून तुम्हाला चांगल्या गोष्टी दिसतात, पण चुकीच्या गोष्टी शोधायला स्किल डेव्हलप करावी लागते आणि हे तुम्हाला एक्सपिरियन्सनेच होऊ शकतं. आता हे ब्लॉकवरचं चालू आहे काम 14व्या फ्लोअरला. इथे प्रॉपर लाईन दोरी वगैरे बांधलेली आहे आणि लोक काम करत आहेत. तर आपण बघूयात कसं काम चाललं आहे किंवा काय जे आपली मेथड स्टेटमेंट आहे त्याप्रमाणे काम होतं आहे की नाही. हा 14वा फ्लोअर आहे आणि आता क्युरिंगचं वर्क चालू आहे. कारण की आपले जे स्पेसिफिकेशन प्रोजेक्टची स्पेसिफिकेशन आहे त्याप्रमाणे आपण फर्स्ट लाईन जी लाईन आउट करतो ती ब्लॉक वर्कमध्ये करतो आहे आणि त्याच्यामध्ये जे जॉईंटला त्याच्यामध्ये आपण मोटर भरतो आहे. ब्लॉक वर्क चालू आहे. इथे मला एक मिस्टेक दिसलेली आहे. जो हा वर्कर मेसन आहे तो चुकीच्या पद्धतीने काम करत आहे. म्हणजे जो केमिकल ॲप्लायची प्रोसेस आहे आपली, एक साईडला हॉरिझॉन्टल आणि एक साईडला व्हर्टिकल ट्रोवेलने प्रॉपरली मारून घ्यायचं आहे. आता हा चुकीचं काम करतो आहे, तर ह्याला मी थांबवलेला आहे आता आणि ह्याला मी प्रॉपर प्रोसेस समजवत आहे की इकडे तो हॉरिझॉन्टल मारला आहे तर इकडे व्हर्टिकल मारायला पाहिजेस. तर चला बघूयात. आता त्याला आपण प्रॉपर एक ब्लॉक लावायची पद्धत दाखवूयात. त्याला मी समजवत आहे. आणि जे इथे लॅब दिसतोय हा 100 mm मला दिसतोय. हे बघा, इथे आपल्याला व्हर्टिकल ट्रॉवेलने व्हर्टिकल मारायचे आहेत लाईन्स, आणि जो ब्लॉक असेल ज्याच्यावर आपण केमिकल अप्लाय करणार आहोत त्याला हॉरिझॉन्टल मारायचे आहेत. ते दाखवतो मी कसं. ब्लॉक घेतलेला आहे, त्याला आपण ट्रोवेलने केमिकल लावूयात. हा 3 mm ट्रोल आहे ज्याच्यामध्ये याचे जे ग्रू असतात ते 3 mm असतात. आता इथे हॉरिझॉन्टल मारतोय आपण, म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल एकत्र चिटकल्याच्या नंतर किंवा जे आपण टॅम्पिंग केल्याच्यानंतर प्रॉपरली एकमेकांमध्ये बॉन्ड होतात. आता बघा, इथे आपण हॉरिझॉन्टल मारलेले आहेत लाईन्स आणि इकडे जो आपला ब्लॉक वर्क चालू होतं लाईनवर त्याच्यावर आपण व्हर्टिकल मारले. आता हे ब्लॉक आपण प्रॉपरली लाईन दोरीच्या खालनं टाकून रेस्ट करूयात आणि आता ह्याला रबर हॅमरने टॅम्पिंग करूयात, जेणेकरून ह्याच्यामधले जे वाईट्स असतील किंवा एक्स्ट्रा केमिकल असेल ते निघून जाईल. इथला मी त्याला हे लॅब सांगतो की हे चुकीचं पद्धत आहे. तू जी लाईन चालू करायला पाहिजे होतीस त्याच्यामध्ये तू प्रॉपर 250 mm ची लॅपिंग सोडायला पाहिजे होतीस. ठीक आहे, आता नेक्स्ट टाईम सुधारेल तो. कारण की आपलं काम असतं चुका दाखवणं पण ते समजून सांगणं. कारण की लेबर लोकांना आपण प्रेमाने समजवलं की ते लोक कामं करतात. आता इथे पण बघा तुम्ही, यांनी इथं जो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन आहे त्यांनी सेंटरला ब्लॉकचे जॉईंट आणलेलं आहे. आता ह्याच्यात काय होणार, सेकंड लाईन जेव्हा चालू होणार तेव्हा ते लाईन चालू होईल ना त्यावेळी जो ब्लॉकचा प्रॉपर स्ट्रॅगर राहणार जो हे आपण खाली आलेले आहोत. आता इथे सील भरलेले आहेत, सील लेवलला सील बँड भरले आहेत कॉन्क्रीटचे. इथे ब्लॉक वर्क चालू आहे. ब्लॉक वर्कमध्ये इथे प्रॉपर कटिंग चालू आहे यांची प्रॉपरली. इथे यांनी एक मिस्टेक केलेली आहे वर्क करत असताना. जे हे चाल सोडतायत ना त्याच्यामध्ये एक ब्लॉकचा गॅप सोडतायत मध्ये आणि वरती ओव्हरलॅप करतायत. यांनी काय होतं, जो वरचा साईडचा जो ब्लॉक असतो त्याला प्रॉपरली केमिकल लागतच नाही. त्याच्यामुळे मी ह्यांना समजवते की कसं वर्क करायचं तर ते दाखवतो. चला, आता ह्याला मी पुढं लाईन वाढवायला सांगितले थोडी, अजून एक ब्लॉक वाढेल आणि त्याच्यानंतर मग हे प्रॉपरली स्टॅगरेट होतील. त्याला मी सांगतो की वरच्या साईडला केमिकलला लागणार नाही प्रॉपर जेव्हा तू ब्लॉक आतमध्ये ढकलशील दुसरा इकडची चालीचा. त्याच्यामुळं चला बघूया. आता आपण त्याला दाखवलेला आहे की हा जो ब्लॉक आहे हा असं झिगझॅग म्हणजे ऑफसेट सोडत ब्लॉक खाली लावत यायचा.
म्हणजे काय होतं, जो नेक्स्ट लाईन ह्याच्यावर ओव्हरलॅप होते, म्हणजे वरती चढते प्रॉपरली आणि केमिकल दोन्ही साईडला लागतो. आणि ज्या पद्धतीमध्ये तुम्ही एक ब्लॉक बाहेर काढता आणि खालचा गॅप सोडता, परत जसं वीट बांधकामाला तुम्ही करता ते पद्धतीने इथे चालत नाही, कारण की तुमचं केमिकल हे चारही साईडला लागलं पाहिजे प्रॉपरली. पण जेव्हा तुम्ही असं ऑफसेट सोडता तेव्हा ते आतल्या साईडला केमिकल प्रॉपरली लागत नाही आणि केमिकल ब्लॉक आतमध्ये पुश करताना केमिकल बाहेर निघून जाते. हे प्रिकॉशन बघायचे आहेत तुम्ही जेव्हा काम करत असता तेव्हा, किंवा जेव्हा तुम्ही सुपरवायझिंग करत असाल त्या गोष्टीकडे जास्त करून लक्ष दिलं पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये टप्प्यामध्ये बांधकाम व्हायला पाहिजे, म्हणजे हजार लोड ह्याच्यावर जायला पाहिजे, त्याच्यावरती त्याच्यावर. चला, आणि चुकत असेल तर आपण त्यांना समजून सांगायचं, जेणेकरून ते नेक्स्ट टाईम लक्षात ठेवतील. कारण की त्यांच्या डोक्यात भरपूर कामे असतात, कारण काम संपवायचं असतं, त्याच्यामुळे ते स्पीडमध्येच करत असतात. आपलं काम असतं की आपण जेवढं होईल तेवढं बारीक लक्ष ठेवून कशा पद्धतीने काम करता येत, आणि चूक झाल्याच्या नंतर तिथंच थांबवायचं आणि त्यांना समजून सांगायचं, जेणेकरून त्यांना राग पण येत नाही आणि लेबर लोक आणि आपलं रिलेशन पण चांगलं राहतं. आता हे ब्लॉकची लाईन प्रॉपर करतायत, रबर हॅमरने टॅम्पिंग करतायत, जे ब्लॉक लाईन दोरीला टच होतात, म्हणजे प्रॉपर लाईन वर्कमध्ये आहे की नाही हे चेक करतायत. आता यांचं चालू आहे, मी काय बोलत नाही, आपलं बघूयात काय चाललं आहे यांचं, कसं काय. आता याला ही जी मगाशी ऑफसेट होता त्याच्यामध्ये मी त्याला सांगितलं की आतमध्ये गॅप येतो, केमिकल लावायला प्रॉब्लेम होतो, ते चाललेलं आहे. तर आता स्लोपमध्ये मी ब्लॉकची लाईन लावायला सांगितली, जिकडे चाल सोडायची तिकडे स्लोपमध्ये करून मोकळं व्हायचं, जेणेकरून तिकडचे काम वर्क करत असताना एकावर एक ब्लॉक ठेवायला लागतो. जो ऑफसेट आतमध्ये राहिला, समजा तुम्ही 300 mm ब्लॉक बाहेर काढला तर 300 mm बाहेर काढल्याच्या नंतर वरच्या 300 mmला केमिकल लागत नाही प्रॉपर, आणि जेव्हा तुम्ही ब्लॉक आतमध्ये ढकलता त्यावेळी केमिकल बाहेर निघून जाते आणि आतमध्ये पोकळ राहतो, त्याच्यामुळे क्रॅक डेव्हलप होतात, प्रॉपर आपले लोड घेत नाही ब्लॉक. आणि आपण तर आजचा हा व्हिडिओ होता. आता आपण त्या लोकांना ट्रेनिंग देत आहोत की ब्लॉक वर्कमध्ये काय केलं पाहिजे, काय काय चुका झाल्या जे आपण त्यांना एक्सप्लेन करतो, ह्या तुम्ही सुधारल्या पाहिजेत. तर हा होता आजचा व्हिडिओ.